मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी रेवती प्रवीण कुलकर्णी, आर्थिक सल्लागार, आज फायनान्शियल वेलबिंग फॉर विमेन या विषयावर तुमच्याशी संवाद साधणार आहे। आर्थिक साक्षरता म्हणजेच फायनान्शियल लिटरसी ही महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे। पण असं होतं की महिला या बाबतीत तेवढ्या जागरूक नसतात किंवा त्यांचं महत्त्व नसतं किंवा असंही होतं की यात रस नसतो, म्हणून हा विषय थोडासा मागे पडतो। आपण असं बघतो की सहसा महिलांचे आर्थिक गुंतवणुकीबाबतचे निर्णय त्यांचा वडील, भाऊ, नवरा किंवा काही काळानंतर त्यांचा मुलगा हे सगळे घेतात। पण आमचं महिलांना नेहमी सांगणं असतं की तुम्ही या बाबतीत थोडं तरी नॉलेज घेतलं पाहिजे। बेसिक्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स हे तुम्हाला माहिती पाहिजे। देव ना करो उद्या जर काही इमर्जन्सी आली तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, कोणाला जाऊन भेटायचं, कोणाकडे मदत मागायची हे आपल्याला माहिती पाहिजे। मैत्रिणींनो, फायनान्शियल प्लॅनिंग करताना आपण 3 महत्त्वाचे मुद्दे कोणते लक्षात घेतले पाहिजेत ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे प्रोटेक्शन। सो यामध्ये येतात इन्शुरन्स, सो आपला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स। सो हे दोन्ही इन्शुरन्स खूप इम्पॉर्टंट आहेत। तुमचा टर्म इन्शुरन्सही इम्पॉर्टंट आहे, तसंच हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व तर सगळ्यांना कोविड नंतर पटलंच आहे। त्यामुळे तुमचं सफिशियंट अमाऊंटचा हेल्थ इन्शुरन्स असणं हे देखील गरजेचं आहे। तुम्हाला जर कंपनी इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असेल तर तो हेल्थ इन्शुरन्स किती अमाऊंटचा आहे, त्याचे काय नियम आहेत हे जरूर तपासून घ्या। दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे फायनान्शियल गोल्स। तुमचे जे काय फायनान्शियल गोल्स आहेत, जसे की घर घ्यायचे आहे, मुलांचं शिक्षण आहे किंवा तुम्हाला कार घ्यायची आहे किंवा रिटायरमेंट, तर त्यानुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजे। महिलांसाठी रिटायरमेंट प्लॅनिंग हे जास्त महत्त्वाचं आहे। याचं कारण म्हणजे महिलांची लाईफ एक्सपेक्टन्सी। महिलांची लाईफ एक्सपेक्टन्सी ही पुरुषांपेक्षा जास्ती असते, म्हणजेच महिला पुरुषांपेक्षा अधिक काळ जगतात। आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे रिटायरमेंटसाठी लोन मिळत नाही, त्यामुळे रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी टॉप प्रायोरिटी द्या। आणि तिसरा मुद्दा तो म्हणजे असेट अलोकेशनचा। असेट अलोकेशन म्हणजे तुमची जी काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते वेगळ्या वेगळ्या असेट्समध्ये डिवाइड करणे। सो थोडंसं सोनं, थोडेसे FD, थोडा अमाऊंट तुम्ही PPF मध्ये टाकू शकता, थोडंसं म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता, काही रिअल इस्टेटमध्ये टाकू शकता। सो असं सगळ्याचं तुम्ही कॉम्बिनेशन करा आणि असं सगळं केल्यामुळे तुमचं वेल्थ क्रिएशन चांगलं होईल। तुम्हाला जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल, याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा। आमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स व्हिडिओच्या शेवटी आहेत। थँक्यू।